आज तर मला 12च वाजले बरं का उठायला, कारण ना रात्रीच्या वेळेस काही नीट झोप झाली नाही आणि सकाळी उठायला उशीर झाला. आता रात्री अचानकच पोटात दुखायला लागलं आणि काय करावं हे समजत नव्हतं. तसंच ना गोळे वगैरे खाऊन झोपून गेले आणि सकाळी ना उशिराच उठले आणि थोडंसं आजारी असल्यासारखं सुद्धा वाटत होतं. त्याच्यामुळे काहीच करू वाटत नव्हतं आणि एका कामाला सुद्धा सुरुवात नव्हती. पहिलं तरी सगळं आवरायला घेतलं, पटापटा हातरून वगैरे घडी करून घेतलं आणि बाहेर तर एवढं ऊन पडलं होतं की काही सांगूच नका. त्याच्यानंतर ना थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि पाणी प्यायला घेतलं पहिलं तरी, कारण थकवा खूप जास्त जाणवत होता शरीरामध्ये, काहीच करू वाटत नव्हतं. थोडंसं उन्हाला बसली आणि त्याच्यानंतर ना घरामध्ये येऊन चहा वगैरे ठेवला, कारण चहा पिल्यानंतर तर बरं वाटेल. त्याच्यामुळे सगळं आवरून वगैरे घेतलं आणि लगेच स्वयंपाक बनवायला घेतला, कारण रोज रोज तर स्वयंपाकाला उशीर करून चालत नाही. त्याच्यामुळे दोडक्याची भाजी बनवायला घेतली. आता दोडक्याची भाजी तशी तर नाही आवडत, पण फ्रीजमध्ये पडून पडून खराबच होऊन जाईल, त्याच्यामुळे त्याची आमटी बनवायला घेतली. कुकरमध्ये डाळ वगैरे घालून सगळं शिजत घातलं आणि एका साईडला कुकर लावला आणि दुसऱ्या साईडला भात शिजू घातला बरं का. आणि लगेच ना त्याच्या शिट्ट्या वगैरे करून घेतल्या. 5 शिट्ट्यामध्ये सगळं शिजून गेलं. लगेच ना आमटी बनवायला घेतली आणि साधं सिंपलच अशी आमटी वगैरे बनवून घेतली. जेवण वगैरे घेतलं, थोडंसं बाहेर फिरायला गेले. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.